आशीर्वादाची नितांत आम्हा सगळ्यांना गरज आहे। आणि खास करून ह्या ज्या काही आपली ही कामगार चळवळ आहे त्या चळवळीमध्ये जवळपास 70% हे उत्तर भारतीय आहे। त्यामुळे आपला आशीर्वाद हा फार मोलाचा आणि आमच्यासाठी फार महत्त्वाचा राहील। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय। आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिवस, जागतिक कामगार दिवस आणि धडक कामगार युनियन तर्फे आयोजित आजच्या कामगार मेळाव्यामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष या कार्यक्रम इथे साजरा करतात आणि फक्त कार्यक्रम साजरा करताना लोकांच्या मनामध्ये कामगारांचे कष्ट घेऊन कुठल्या स्तरावर जायचं, लढा द्यायचा आहे, असे माझे पुत्रवत ज्यांना मी प्रेम करतो सन्माननीय अभिजित राणे साहेब, तसंच राजीव पाटील म्हणजे हा खूप मोठे व्यक्ती नाही। सई विरारमध्ये पहिला महापौर ज्यांनी मान ज्यांना मिळाला त्यांचे राजीव पाटील साहेब आहेत। आणि त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल मुंबईचे कुठलाही उत्तर भारताचे लोक असतील, आदरणीय पवन त्रिपाठी, मैं फक्त राजीव पाटिल ने फ़ोन कराया तो एक बात कहते थे कि उत्तर भारत के लोगों को बैठने की जगह मिल जाए तो सोने की जगह अपने आप बना लेते हैं। तो मैंने कहा कि कब्जा करके नहीं, परिश्रम करके। बोले हाँ, मानता हूँ। यहाँ पर इस कार्यक्रम में उपस्थित है हमारे आचार्य पवन त्रिपाठी जी, जो सिद्धिविनायक ट्रस्ट के कोषाध्यक्ष हैं, मुंबई भाजपा के उपाध्यक्ष हैं, मीडिया के इंचार्ज हैं, उत्तर भारतीय मोर्चा के इंचार्ज हैं, और एक अच्छे जानकार, एक विद्वान उपस्थित है आचार्य पवन त्रिपाठी जी, दीपक सिंह हैं, रमाकांत गुप्ता हैं, पवन मिश्रा हैं, हमारे पाल साहब हैं, शैला बहन हैं, कोठारी जी हैं। यहाँ उपस्थित सभी धडक कामगार युनियन के सर्व पदाधिकारी। खरोखर आजचा दिवस मी काही लोकांनी हिंदी आणि मराठी वाद करतात, मला जर हिंदी मराठी वाद करायचं असेल तर तुम्ही जाऊन अभिजित राणेला भेटा, त्यांना माहिती कोण कशासाठी काय काय बोलतात आणि त्यांच्याकडे उपाययोजना आहे। आजच्या दिवशी अभिजित जी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की उत्तर भारताचे लोक किंवा इतर मतलब अन्य राज्यात आलेले लोक इथे, मी प्रत्येक वेळी सांगतो, राजीव पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे की हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी। आईने मला जन्म दिला आणि मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये एक म्हण आहे, आई मरो मौसी जगो, पण कोणी मरू नये, आई जगली पाहिजे आणि मौसी जगलीच पाहिजे। हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाषा, मराठी भाषा ही भाषा नव्हे, हा संस्कृती आहे। आणि देशामध्ये प्रत्येक राज्यात मी जायची मला संधी मिळालेली आहे। मी आज सांगू शकतो की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची एक जी आपल्या संतांची भूमी आहे, या भूमीवर कोणी कुठून आले त्याला वाटत नाही की माझं राज्य सोडून आलेलं आहे का। लोकांना वाटतं की आमच्या राज्यामध्ये आमच्या घरी आहे। हा प्रेम जर तुमच्यासारखं राजीव पाटील सगळे लोकांनी दिला नसता, पवन त्रिपाठी का कृपाशंकर एका कंपनीमध्ये नोकरी करत असताना महाराष्ट्राचे मंत्री होऊ शकते होते, शक्य नाही। पण हा महाराष्ट्र आहे आणि महाराज म्हणजे एक राज, त्यामध्ये महाराज। आजच्या दिवशी अभिजितांनी एवढंच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मला रोजीरोटी मिळाली, ज्या पद्धतीने मान सन्मान मिळाला, गरज पडू नये आणि जर गरज पडली, भाषा विवाद बाजूला ठेवा, सीमा विवादावर ज्या दिवशी गरज पडली रक्त सांडायचे आहे, अभिजित ज्या दिवशी गरज पडली की मला रक्त सांडायचे आहे, कुठल्यासाठी, सीमासाठी, महाराष्ट्राची सीमावर जाऊन उभा राहून पहिली पक्तीमध्ये रक्त सांडत गरज पडली तर पहिले हा उत्तर भारतीय समाज उभा राहणार, कारण महाराष्ट्राने आम्हाला घडवलेला आहे। बाकीचे लोक बोलतात, कधी काही बोलतात, पण धडक कामगार नावानंतर बाकी लोक धडकन सुरू हो जाते। आज सकाळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची बोलताना शुभेच्छा देत असताना जे संदेश तुम्हाला दिले आहे त्या संदेशाबद्दल बोले पाठवले मला साहेब, मी वाचला। खरोखर या महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आम्हाला मिळाले की पहिल्यांदा एक मुख्यमंत्री मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी, मुंबईच्या भल्यासाठी। आज तुम्ही बांद्रातून चर्चगेट 18 मिनिटांमध्ये जाऊ शकता, उद्या बांद्रा ते वर्सोवा 7 मिनिटांमध्ये जाऊ शकता,
परवा सोळा ते malaड आणि malaड ते मीरा रोड 18 मिनिटामध्ये जाऊ शकतात. मला वाटते आजच्या दिवशी मी एवढंच सांगू इच्छितो की अभिजित राणे तुमची मला वाटतं की किती युनिट झाली आतापर्यंत 1800 आहे. आता पुढच्या कार्यक्रमात येताना असताना आम्हाला वाटतं की हे 2000च्या पुढे जातील. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. ज्या ज्यावेळी तुम्हाला लागला, ज्या ज्यावेळी तुम्ही हाक मारतात, कृपा संकट तुमच्या वडील बंधू म्हणून प्रत्येक वेळी तुमच्यासोबत आहे. आजही आहे, उद्या राहणार आहे. याच्यापेक्षा जास्त लांब लचन भाषणकांना मराठी बोलताना मराठी पत्रकार मित्र असतील, मराठी विद्वान असतील, मराठी बोलताना माझ्याकडून खूप चुका होणार आहे. पण मराठी बोलताना माझ्या मनात एक प्रेम जे आहे, मला एका मित्राने सांगितलं मराठी तुम्ही छान बोलताय. मी बोलो मराठी छान अनुभवण्याचे प्रयत्न करतो. तर आमच्या त्रुटी जाऊ द्या, भावनेतून मराठी बोलतो म्हणून आमच्या त्रुटीचे माफ करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.